हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही पहिला पार्ट बघितला असेल, तर हा बालाजी दर्शनचा दुसरा पार्ट आहे. तर आम्ही बॅगा वगैरे रेल्वे स्टेशनला ठेवून आता आम्ही निघालो आहे फिरण्यासाठी म्हणजे की आपण बिर्ला मंदिरला जाणार आहोत, तिथे दर्शन घेणार आहोत आणि तिथून नंतर लुमिनी गार्डनला जाणार आहोत. तिथे आपण बोटिंग वगैरे करणार आहोत. तर चला तुम्ही आमच्यासोबत बिर्ला मंदिरला. तर इथे बसनेच प्रवास करावा लागतो, कारण की आमचे मेंबर जास्त होते ना, आम्ही 25 लोक होतो. त्यामुळे आम्हाला इतर वाहनं तर परवडणारी नव्हती आणि आम्ही बस यासाठी निवडत होतो कारण की आमचे सर्व मेंबर एकाच ठिकाणी बसतील या कारणाने आम्ही बसने प्रवास करत होतो. आणि इथे फारसं काही तिकीट नाही, पर पर पर्सन 30 रुपये तिकीट होते फक्त इथं. तर बघा, अर्धी बस इथेही आमच्याच मेंबरने भरलेली आहे. तर बसने आम्ही इथे उतरलो. इथून आहे ना थोडंसं पायी जायचं होतं आपल्याला बिर्ला मंदिरसाठी, कारण की बस तिथपर्यंत जात नाही. तर आम्ही 1 वाजता निघालेलो होतो, 1:30ला इथे पोचलो बिर्ला मंदिरला. पण हे बिर्ला मंदिर ना 1 ते 2च्या दरम्यान दुपारी बंद असते. मग आम्ही अर्धा तास वेट केले तिथे. 2 वाजता मंदिर ओपन झाले. त्यानंतर आम्हाला मध्ये एंट्री दिली. आणि हे बिर्ला मंदिर खूप उंचावरती आहे, इतके उंचावरती आहे की वरती गेल्याच्या नंतर टॉपला तिथून पूर्ण सिकंदराबाद दिसते, इतके उंच आहे. परंतु इथे शूटिंग अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला काही शेअर करू शकत नाही. फक्त हे बाहेरून बिर्ला मंदिरचं बाहेरून शूट घेतलं, तेवढंच तुम्हाला शेअर करू शकते. तर इथेपर्यंत आलो आणि इथून आम्ही आता आमच्यातलं एक जण मोबाईल घेऊन थांबणार होतो आणि बाकीचे सगळे दर्शनाला जाणार होते. आणि त्यानंतर सगळ्यांचे दर्शन झाल्यानंतर मग जे थांबले आहे ते दर्शन करून येणार होते. तर चला, आम्ही आलो दर्शन करून खाली आल्यानंतर मग आम्ही इथेच फोटोशूट वगैरे केले. आणि आता आलो आहे आम्ही लुमिनी गार्डनला. तर इथे आर्टिफिशियल धबधबा होता हा. आणि छोट्या मुलांसाठी बघा किती सुंदर खेळणी आहे इथे. खूप सुंदर असं हे गार्डन होतं आणि प्रशस्तही होतं विशेष म्हणजे. आणि तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे, तुम्ही हैदराबाद, सिकंदराबाद या सिटीमध्ये जर गेला तर तुम्हाला प्रत्येक जागी वॉशरूम हे असणार म्हणजे असणार. इथे आता आम्ही बोटिंग करायला चाललो आहे सगळेजण. समुद्राचा व्ह्यू बघा, आता दाखवते तुम्हाला मी. तर इथे समुद्राचा व्ह्यू खरंच खूप अगदी नयनरम्य होता आणि इथे आम्हाला बोटिंग पण करायची होती. पण टायमिंगच्या अभावामुळे आम्हाला ते काही जमले नाही, कारण की आमची ट्रेन होती 6ला आणि इथेच आम्हाला 3 वाजले होते. मग आम्ही सोबत जेवणाचे डबे वगैरे आणलेले होते. आमच्यासोबत जे जेवण आणलेलं होतं ते आम्ही इथे खाल्लं, कारण की आम्ही सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं. मग तिथे जेवण केल्याच्यानंतर आम्ही रिटर्न निघालो, कारण पद्मावती ट्रेन होती आम्हाला बालाजीला जाण्यासाठी. तर आम्ही 6च्या अगोदरच आम्ही रेल्वे स्टेशनला येऊन बसलो होतो. आणि आमची ट्रेन प्लॅटफॉर्म 6ला येणार होती आणि आमच्या बॅगा पण तिथेच ठेवलेल्या होत्या. तर मुलं सर्व बॅगा आणायला गेलेले होते आणि आम्ही तिघी इथे वेट करत होतो. आणि बाकीचे मेंबर आपले 9 नंबर प्लॅटफॉर्मवर बसलेले होते. त्यानंतर 6ला ट्रेन आली आणि ट्रेनमध्ये मग आम्ही सर्वजण सेट झालो. इथे पण आमचे सेम नंबर होते, म्हणजे 25 लोकांचे एका पाठीपाठच नंबर होते, त्यामुळे इथे काही प्रॉब्लेम आला नाही. त्यानंतर मग रात्रीचे जेवण भाऊने अगोदरच्या स्टेशनवरून ऑर्डर केले ते, म्हणजे पुढचं स्टेशन येईपर्यंत आपल्याला जेवण मिळून जाते. आणि इथे ऑनलाईनच ऑर्डर केले ते आम्ही, कारण की ट्रेनमध्ये जेवायचे होते त्यामुळे दुसरा काही पर्याय नव्हता. मग भाऊने ना थालीच ऑर्डर केलेली होती सगळ्यांसाठी. तर आम्ही 6ला ट्रेनमध्ये बसलो आणि 9:30-10च्या दरम्यान आम्ही जेवण वगैरे करून घेतली. तर इथे उतरलो आम्ही रेणीगुंटाला आणि इथून आपल्याला आता वरती तिरुपती बालाजीसाठी वरती जायचं आहे 1200 स्क्वेअर फूट. तर इथून आपल्याला बसने प्रवास करावा लागतो आणि इथे बसला ना अगोदरच तिकीट काढावे लागतं. इथे कंडक्टर वगैरे काही नसतात त्यामुळे. आणि AC बस असतात आणि नॉन AC. आणि ACमध्ये आपल्यातल्या काही मेंबर्सना उलट्या होतात, त्यामुळे आम्ही AC बस निवडली नाही, आम्ही नॉन ACच बस निवडली. आणि अर्धी बस तर आम्हा लोकांनीच भरलेली होती, 25 लोकांनी. तर आता आम्ही चाललो आहे वरती तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी. इथून आपल्याला वरती जायचे आहे आणि बघा जाताना व्ह्यू किती सुंदर आहे. हे देवस्थान आहे ना डोंगरामध्येच आहे
इथे चेकिंगसाठी थांबलो होतो, बॅग चेकिंगसाठी आम्ही. पुढचा पार्ट लगेच येईल.